तर मोठी बातमी समोर येते। ओशिवरामध्ये भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। मुंबईतून ही मोठी बातमी। ओशिवरामध्ये भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। तरी दृश्य जे आपण या ठिकाणी पाहताय, ओशिवरामध्ये भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत। भाजपचा एक कार्यकर्ता भाजपचे झेंडे असलेल्या वाहनानं आत गेल्याचा आरोप आहे। या मुद्द्यावरून दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि दोन्ही पक्षांमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। भाजप आणि ठाकरे गट आमने सामने आलेले आहेत आणि ओशिवरामध्ये हा प्रकार घडलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय आणि याच मुद्द्यावरून दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आले। दोन्ही पक्षांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। काय झालं तर भाजपचा एक कार्यकर्ता भाजपचे झेंडे असलेल्या वाहनानं आत गेल्याचा आरोप करण्यात आला। जी दृश्य आपण सध्या बघतो आहोत की जेव्हा भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले, याचं कारण होतं भाजपचा एक कार्यकर्ता भाजपचे झेंडे असलेल्या वाहनानं आत गेला असा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आणि त्यानंतर आता ओशिवरामध्ये या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे। परिस्थिती सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र आरोप आहे ठाकरे गटाचा की भाजपचा एक कार्यकर्ता भाजपचे झेंडे असलेल्या वाहनानं मतदान केंद्राच्या आत गेलेला आहे। ओशिवरामध्ये हा प्रकार घडलेला आहे। भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने आलेले आहेत। मात्र कुठल्याही प्रकारचा वाद किंवा राडा नाहीये, तर एकमेकांसोबत चर्चा या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून केली जाते। हाच तो व्हिडिओ आहे। तो काय नाही तुम्ही नक्की करा। नक्की करा। तुम्ही पोलीस ना आम्हाला ऐका ना, तुम्ही हेल्प आहे ना केंद्राच्या इलेक्शन कमिशनची साईड कशाला जायचं आम्ही लोकांना हेल्प नाही करायचं नाही तुम्ही नक्की करा। नक्की करा। तुम्ही पोलीस ना आम्हाला पोलीस ऐका ना, तुम्ही हेल्प आहे ना केंद्राच्या हेल्प करून द्यायची नाही का? इलेक्शन कमिशनची साईड माणूस तिथे बसलेला कधीचा 1 तास झालाय। आम्ही शोधतोय, डबा देतोय, काय स्पॉट करतोय, चालतात सगळे फिटनेस कशाला जायचं आम्ही लोकांना हेल्प नाही करायचं नाही तुम्ही नक्की करा। नक्की करा। तुम्ही पोलीस ना आम्हाला पोलीस ऐका ना, तुम्ही हेल्प आहे ना केंद्राच्या हेल्प करून द्यायची नाही का?